हे नाही त्या अरे ही 2 झाडं कोणी काढले तर बघ ते वाळून गेले, ती टाकून ते गाड्यात घे चल. अरे अरे थांब 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 थांब, काय करायला लागलास राकेश हे? अहो त्यानुसार त्याची पानंही वाळले, सगळे झाड गेले ते. अरे हे झाड कशाचं आहे माहितीये काय तुला? पुष्पा पिक्चर बघितलास काय? होय. त्याच्यामध्ये रक्तचंदन बघितलंस काय? बघितलंय. त्याच हे लाल चंदनाचं झाड आहे. अरे राकेश, हे झाड मेलेलं नाही, हा. जिवंत झाड आहे. बघ याला इथं पानं वगैरे आहेत, दिसली का? हो. अरे हे रक्तचंदनचं झाड आहे. ह्याला रेट किती आहे माहितीये तुला? भरपूर रेट आहे याला. मित्रांनो, त्याला समजलंय, तुम्हाला पण समजलं का? रेट भरपूर मिळतो रक्तचंदनाला. 10 बाय 10 वरती लागण करायची. एकरी 400 ते 450 रोपं बसतात आणि एक रोप हे 12 ते 15 वर्षानंतर तोडल्यानंतर 25 किलो पर्यंत भरतात. आता किलोवरती का सांगितलं मित्रांनो मी? तर रक्तचंदनाचं झाड हे किलोवरतीच विकलं जातं मित्रांनो, उगतं झाड विकलं जात नाही. किलोवरती विकलं जातं आणि किलोला भरपूर रेट आहे. आजच्या घडीला जरी तुम्ही रेटची चौकशी मार्केटमध्ये केली तरी तुम्हाला समजेल रेट कशा पद्धतीने आहे. आता इथं तर मी वाचवले हे झाड फेकण्यापासून किंवा मारण्यापासून. तुमच्या इथं पण असतील अशी काही झाडं तर ती वाचवा मित्रांनो. त्याच्यापासून लाखो रुपयाचं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे. आणि जर का तुम्हाला लागण करायची असेल तर इथं वरती आम्ही नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा. तुम्हाला रक्तचंदनचे फोटो, व्हिडिओ, रेट सगळं काही तिथं एका जागेवर मिळणार आहे. तुम्हाला घर बसल्या सगळी काही माहिती मिळणार आहे. आता ही लागण करण्यापासून ते झाड वाढवण्यापर्यंत पाणी कधी बंद करायचं, पाणी कधी द्यायचं आणि त्याला लागवड काय काय द्यायची, म्हणजे खतं काय काय द्यायची, हे सगळं काही माहिती आम्ही देणार आहे मित्रांनो. त्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा शक्य असेल तर. आपली नर्सरी शैलेश नर्सरी, मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये 1983 सालापासून या क्षेत्रात काम करत आहे. समजलं का? हो. राकेश, हे रक्तचंदनचं झाड आहे.